आपण मॅटरच्या वेव्ह नेचरवर चर्चा करीत आहोत आणि मी शेवटच्या 2 व्याख्यानांमध्ये काय सांगितले आहे तर मोमेंटम p असणाऱ्या एका पार्टिकलची वेव्हलेंग्थ लॅम्बडा इतकी असते आणि ती त्यासह प्रवास करणाऱ्या वेव्हशी संबंधित असते। याचा अर्थ असा की लॅम्बडा वेव्ह ही h ओव्हर p असते। आपण या कोणत्या प्रकारच्या वेव्हस आहेत याबद्दल बोललेलो नाही। आपल्याला माहित आहे जेव्हा पार्टिकलची हालचाल होते तेव्हा तिथे प्रवास करणारी एक वेव्ह असते, तिची हालचाल होते तेव्हा वेव्हलेंथ h ओव्हर p असते आणि या लाटांचे अस्तित्व कसे पडताळून पहावे किंवा चाचणी कशी करावी यावरही आपण चर्चा केली आहे आणि एका स्फटिकापासून पार्टिकल्सचे डिफ्रॅक्शन हे मी विशद केलेले 3 प्रयोग आहेत जे स्फटिकापासून एक्स किरणांच्या डिफ्रॅक्शनशी मिळते जुळते आहे। दोन्हीही ब्रॅग रिलेशनशिपची पूर्तता करतात। म्हणजेच 2D साइन थीटा बरोबर n लॅम्बडा, जिथे एक्स किरणांसाठी ती एक्स किरणांची वेव्हलेंग्थ असेल आणि इलेक्ट्रॉन्स किंवा स्फटिकापासून डिफ्रॅक्ट झालेल्या पार्टिकल्ससाठी ती त्या पार्टिकल्सची लॅम्बडा असेल जे पार्टिकल्सच्या h ओव्हर p इतके आहे। मी तुमच्या समोर इलेक्ट्रॉन्सनी इंटरफरन्स करण्याची आणि एका डबल स्लिट प्रयोगाची शक्यता देखील सादर केली आणि मी विशद केलेली आणखी एक गोष्ट होती ती म्हणजे कॅपिट्झा डिरॅक विकिरण जे प्रकाशाच्या उभ्या वेव्हजपासून होणारे पार्टिकल्सचे विकिरण किंवा ब्रॅग डिफ्रॅक्शन आहे। या संकल्पनेवर अजून थोडेच भाष्य करताना मला या गोष्टीवर भर द्यायचा आहे की त्यांचे काही गैरसमज आताच दूर केले पाहिजेत। गैरसमज क्रमांक 1 आणि तो असा आहे की जेव्हापासून पार्टिकल्सच्या मोशनशी वेव्हस संबंधित आहेत, पार्टिकल स्वतःच हलत असला पाहिजे,
कारण ती स्वतः एक वेव्ह आहे। याचा अर्थ असा आहे की कधीकधी असा गैरसमज होतो की पार्टिकल स्वतः एक मोशन करीत आहे जो h ओव्हर p ने मिळणाऱ्या लॅम्बडा इतकी वेव्हलेंग्थ असणारा वेव्ह लाईट आहे। ही योजना चुकीची आहे। पार्टिकलशी संबंधित हा वेव्ह बिझनेस असं सांगतो की जर मोमेंटम p असणारं एखादं पार्टिकल हालचाल करत असेल, पार्टिकलसह संबंधित एक वेव्ह आहे आणि जोपर्यंत आपल्याला ही वेव्ह काय आहे हे माहीत नाही तोवर आपण त्याचा अर्थ लावण्यासाठी इक्वेशन लिहितो, परंतु प्रायोगिक पद्धतीने हे स्थापित केले जाते की एक वेव्ह त्याच्याशी संबंधित आहे ज्याची वेव्हलेंग्थ लॅम्बडा आहे जे h ओव्हर p आहे। तर हे अगदी स्पष्ट आहे, एक पार्टिकल हालचाल करत आहे आणि त्याच्याशी संबंधित एक वेव्ह आहे। नंबर 2, पार्टिकल्सचे डिफ्रॅक्शन किंवा पार्टिकल्सचा इंटरफरन्स हा मोठ्या संख्येने असणाऱ्या पार्टिकल्ससाठी सांख्यिकी आहे। मला असे म्हणायचे आहे की समजा मी डबल स्लिट प्रयोग करत आहे, या बाजूने इलेक्ट्रॉन्स येत आहेत आणि अखेरीस मला एक इंटरफरन्स पॅटर्न दिसतो। गैरसमज असा आहे की जेव्हा मी या इलेक्ट्रॉन्सना मधून एक इलेक्ट्रॉन येतो आणि दुसरा इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉनसोबत इंटरफर करतो आणि नंतर ते इंटरफर करतात आणि कुठेतरी जातात, हा एक गैरसमज आहे। असे घडत आहे की येणारा प्रत्येक इलेक्ट्रॉन कोणत्यातरी मार्गाने विभाजित होतो, तो विभाजित होत नाही, वेव्ह विभाजित होते आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनशी संबंधित ही वेव्ह आहे जी इंटरफरन्स नमुना तयार करते। तो फक्त असा की एक इलेक्ट्रॉन येथे किंवा येथे किंवा येथे किंवा येथे जाऊ शकतो, तर आम्हाला खरोखर इंटरफरन्स नमुना दिसत नाही, परंतु तो तयार केला जात आहे जेणेकरून हळूहळू केले असता काय होते, जर तुम्ही एका वेळी एक इलेक्ट्रॉन येऊ दिला आणि भरपूर डेटा गोळा केला तरीही आपण भरपूर डेटा गोळा केल्यानंतर जेव्हा फक्त एका इलेक्ट्रॉनला स्लिट्समधून एकाच वेळी जाऊ दिलं, आपल्याला याप्रमाणे एक नमुना बाहेर येताना दिसतो आणि याचा अर्थ असा आहे की प्रत्येक इलेक्ट्रॉन स्वतःसह इंटरफर करत आहे। अधिक बरोबर बोलायचे झाले तर एका इलेक्ट्रॉनशी संबंधित एक वेव्ह दोन्ही स्लिट्स मधून जाते आणि जेव्हा ती बाहेर येते तेव्हा डबल यंगच्या डबल स्लिट प्रयोगातील लाईट वेव्ह इंटरफरन्स प्रमाणे येते। या वेव्हस देखील इंटरफर करतात आणि नंतर त्या अनुषंगाने पार्टिकल कुठेतरी जाते, पार्टिकल विभागले जाऊ शकत नाहीत। म्हणूनच कधीही असा विचार करू नका की जेव्हा मोठ्या संख्येने पार्टिकल्स येतात तेव्हाच ते एकमेकांसह इंटरफर करतात आणि नंतर ते इंटरफरन्सचा पॅटर्न तयार करतात। नाही, ही प्रत्येक कणाशी संबंधित असलेली वेव्ह आहे। प्रत्येक पार्टिकल जो स्वतः इंटरफर करतो आणि स्फटिकाच्या डिफ्रॅक्शन प्रयोगातही एक त्याच प्रकारचा नमुना तयार करते। प्रत्येक इलेक्ट्रॉनशी संबंधित वेव्ह प्रत्येक पार्टिकल स्वतःसह इंटरफर करतो आणि नंतर जेव्हा तुम्ही बराच डेटा गोळा करता तेव्हा तुम्हाला पार्टिकल्स कुठेतरी जाताना बाहेर येणारा नमुना दिसतो। म्हणून मला असे वाटते की मी हे अगदी प्रचलित असे गैरसमज दूर केले आहेत। आता असे केल्यावर मला डायरा कॅपिटझा इफेक्टसाठी सुद्धा थोडा वेळ द्यायचा आहे, ज्यामध्ये आपण जे म्हटले आहे ते म्हणजे जर मी प्रकाशाची स्टँडिंग वेव्ह घेतली तर आणि इलेक्ट्रॉन्स किंवा काही पार्टिकल्स या बाजूने विशिष्ट थीटा कोनातून येऊ दिले, तुम्हाला समान p मोमेंटमने बरोबर एका कोनातून डिफ्रॅक्ट होणारे बरेच इलेक्ट्रॉन्स दिसतील। हे कसे होते तर येथे जे घडते ते आपल्या वेव्हसवरील चर्चेवरून आठवून पहा की स्टँडिंग वेव्ह ही या मार्गाने प्रवास करणारी एक वेव्ह आहे आणि एक वेव्ह समान परिमाणासह दुसऱ्या मार्गाने प्रवास करीत आहे। तर जेव्हा इलेक्ट्रॉन आत येतो तेव्हा काय होते, ते वेव्हमधून खाली येताना फोटॉन शोषून घेऊ शकते आणि म्हणूनच त्याला विशिष्ट दिशेने शक्ती मिळते आणि मग
दुसऱ्या मार्गाने जाणारी वेव्हला कदाचित तो फोटॉन देण्यासाठी चालना मिळते, तर त्याला आणखी एक शक्ती मिळते. चला आपण हे अधिक पद्धतशीरपणे करू. म्हणून जेव्हा हा मोमेंटम p येणार आहे आणि समजा इलेक्ट्रॉनने या बाजूने असलेल्या nu फ्रिक्वेन्सीचा फोटॉन शोषून घेतला, त्याला फोटॉनच्या मोमेंटमची शक्ती मिळते, जे असेही लिहिता येते h ओव्हर लॅम्बडा लाईट, जे h nu ओव्हर c आहे. मग एक स्टँडिंग वेव्ह असल्याने या मार्गाने एक प्रकाश येत आहे. हे उलट दिशेने जाणारा फोटॉन मिळावा यासाठी इलेक्ट्रॉनला उत्तेजन देऊ शकते आणि यामुळे फोटॉनला आणखी शक्ती मिळते, जी आहे h nu भागिले c. आणि म्हणून अखेरीस फोटॉनचा मोमेंटम त्याला या मार्गाने जाऊ देतो. म्हणून ते थीटा कोनात येत होते आणि p समान ठेवून या थीटा कोनात जात होते. डेल्टा p किती आहे? डेल्टा p हा इतका मोठा बाण आहे, म्हणून डेल्टा p हा फोटॉन ह्या दिशेने आहे, जो 2p इलेक्ट्रॉन साइन ऑफ थीटा इतका आहे. मी काढलेल्या या आकृतीतून तुम्ही पाहू शकता. आणि हे h ओव्हर लॅम्बडा लाईटच्या दुप्पट असावे, कारण त्या अंतर्गत असलेले जे 2 फोटॉन्स आहेत ते आहे 2. मी हे 2 वेळा असे लिहू शकतो, h क्रॉस ओव्हर लॅम्बडा ओव्हर 2 पाय, जे 2 h क्रॉस k लाईट इतकेच आहे. हे बऱ्याच वेगवेगळ्या मार्गांनी लिहू शकता, पण हे तुम्हाला सांगते की h क्रॉस k हा प्रकाशाचा मोमेंटम आहे आणि म्हणून इलेक्ट्रॉनचा p ची साइन थीटा पट मी h ओव्हर लॅम्बडा इलेक्ट्रॉनची दुप्पट अशीही लिहू शकतो, जी h ओव्हर लॅम्बडा लाईटच्या दुपटीइतकी आहे. आणि हे आपल्याला त्वरित असे देते की साइन थीटाची लॅम्बडा लाईट पट लॅम्बडा इलेक्ट्रॉन इतकी आहे. 2 प्रतलांमधील फरकासह मागच्या व्याख्यानात सिद्ध केलेल्या जी अशी समसमान प्रतले होती, जे लॅम्बडा लाईट भागिले 2 इतके होते. ब्रॅग्स कंडिशन इतकेच आहे. तर kp आहेत हे समजून घेण्याचा हा एक मार्ग आहे किंवा परिणाम आहे, जेथे इलेक्ट्रॉन फोटॉन शोषून घेतो आणि मग विरुद्ध दिशेने त्या फोटॉन दोनदा इमिट करण्यासाठी त्याला चालना मिळते, दुप्पट शक्ती मिळते. म्हणून ते करून घेतल्यानंतर आता आपल्याला या वेव्ह आणि पार्टिकलबद्दल अधिक समजून घ्यायचे आहे. आता एक वेव्ह म्हणजे अशी गोष्ट आहे जी स्पेस पलीकडे पसरली आहे. म्हणून जर आपण समतल तरंग घेतले तर ते सर्वत्र पसरू शकतात, काही शक्य तितक्या जास्त जागा व्यापतात. म्हणून ही एक वेव्ह आहे जी स्पेसमध्ये पसरली आहे. दुसरीकडे जर आपण पार्टिकलचा विचार केला तर ते कुठेतरी स्थानिकीकृत केले गेले असेल. ते येथे असू शकते, ते एका पोझिशनमध्ये असू शकते, तर याचे एका पॉइंटला स्थानिकीकरण केले गेले आहे. जर पार्टिकलशी संबंधित वेव्ह असेल तर पार्टिकल स्थानिक केले जाते, परंतु जिथे पार्टिकल आहे ती लाट सर्वत्र पसरली आहे. ते येथे आहे का? ते वेव्हमध्ये कोठे आहे? म्हणून प्रश्न उपस्थित होतो, वेव्हमध्ये पार्टिकल कोठे शोधायचा आहे? हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे, आपण या वेव्हसच्या वेगाची गणना देखील करूया. जर मी नॉन रिलेटिव्हिस्टिक
व्ही वेव्हमध्ये गणित केले तर ती लॅम्बडा पट इतकी फ्रिक्वेन्सी असेल. फ्रिक्वेन्सी ही दुसरी तिसरी काही नसून ऊर्जा स्लॅश एनर्जी ई ओव्हर एच पट लॅम्बडा एच कॅन्सल होते आणि मला ई ओव्हर पी मिळते जे दुसरे तिसरे काही नसून पी स्क्वेअर ओव्हर 2m ओव्हर पी आहे जे की पी ओव्हर 2m आहे जे आहे व्ही पार्टिकल ओव्हर 2. दुसरीकडे जर मी रिलेटिव्हिस्टिक गणना केली तर म्हणून मला एक रिलेटिव्हिस्टिक गणना करू द्या. मग माझ्याकडे पुन्हा व्ही वेव्ह ही ऊर्जा स्लॅश एनर्जी इतकी आहे जी आता m c स्क्वेअर ओव्हर 1 मायनस v स्क्वेअर ओव्हर c स्क्वेअरचे स्क्वेअर रूट पट 1 ओव्हर h पट मोमेंटम इतकी होणार आहे जे h ओव्हर मोमेंटम हे mv ओव्हर 1 मायनस v स्क्वेअर ओव्हर c स्क्वेअरचे स्क्वेअर रूट आहे. मग मी ही टर्म कॅन्सल करतो, मी m कॅन्सल करतो, मी h कॅन्सल करतो आणि मला c स्क्वेअर ओव्हर v पार्टिकल मिळतो. दोन्ही प्रकरणांमध्ये मला असे दिसते की वेव्हचा वेग v पार्टिकल प्रमाणे नाही. तर आपण कशाबद्दल बोलत आहोत? म्हणून पार्टिकलशी संबंधित अशा वेव्हच्या संबंधी विचार करण्यातून दोन प्रश्न उद्भवतात ज्यांचे एक कारण आहे. क्रमांक 1 म्हणजे वेव्हमध्ये पार्टिकल कोठे स्थित आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की पार्टिकलचा वेग वेव्ह संबंधी प्रकाशात कसा येतो आणि वेव्हसच्या समूहामुळे या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळतात. मी यानंतर त्यासंबंधीच बोलणार आहे. म्हणून जेव्हा आपण म्हणतो की सर्व ठिकाणी एक वेव्ह हजर असते आणि मला माहित नाही की पार्टिकल कोठे स्थित आहे, जो कोठेतरी इथे असला पाहिजे जेथे ते डॉटद्वारे दर्शवले जातात. बाजूला असणाऱ्या हालचाल करत असणाऱ्या डॉटला खरंतर पार्टिकल म्हणूया, तेव्हा तो इनफायनाईट ट्रेन ऑफ वेव्हने दर्शवला जात नाही. त्याऐवजी ही वेव्ह पार्टिकलच्या पोझिशन भोवती स्थानिक केली जाऊ शकते. तर पार्टिकल कुठेतरी आहे जेथे जास्त आयाम आहे, म्हणून त्याची एक प्रोफाइल आहे आणि पार्टिकल या प्रोफाइलमध्ये सापडला पाहिजे. तर असे म्हणूया की हा डेल्टा x आहे. या वेव्हची आर्टिकलचा प्रसार करण्याची मर्यादा या प्रोफाइलमध्ये मिळते. ते विधान करून मी फक्त जे सांगतो त्यापेक्षा मी प्रत्यक्षात बरेच काही विशद करीत आहे हे लक्षात घ्या. मी काय म्हणतोय की जर मी पार्टिकलशी वेव्ह जोडली तर त्याचे स्थान काही डेल्टा x मध्ये व्यवस्थितपणे निश्चित करता येऊ शकते. त्याचे स्थान अचूकपणे निश्चित होऊ शकत नाही आणि ते क्वांटम मेकॅनिक्सच्या दृष्टीने सत्य विधान आहे. मी डेल्टा x 0 असल्याने पार्टिकल अचूकपणे शोधू शकत नाही, कारण तेथे एक वेव्ह आहे, ती त्या वेव्हमध्ये कोठेही असू शकते. म्हणून उदाहरणार्थ जेव्हा मी हा पार्टिकल घेतो आणि मी आधी केलेल्या प्रोफाइलशी संबंधित वेव्ह उदाहरणार्थ हे असू शकते की या वेव्हफॉर्मसह मी सध्या या ग्रीक प्रतीकांची साय x ओळख करून देईन, कारण मी नंतर त्याचा वापर करणार आहे ते फॉर्मचे होईल. उदाहरणार्थ हे साइन ऑफ एखाद्या k0 x मायनस ओमेगा 00 t टाइम्स असू शकते, कारण t ची पॉवर मायनस x स्क्वेअर ओव्हर एखादा सिग्मा कॉन्स्टंट स्क्वेअर. तर जसे तुम्ही पार्टिकलच्या त्या पोझिशन पासून दूर जाता ते डिके होते. म्हणून
जर पार्टिकलची पोझिशन x नॉट मध्ये असेल तर मी हे साइन k नॉट x मायनस ओमेगा नॉट x e ची पॉवर मायनस x नॉट स्क्वेअर ओव्हर सिग्मा स्क्वेअर, जेथे k नॉट ही या आंदोलनाच्या लॅम्बडाशी संबंधित नाही, तर मी हे 2 पाय ओव्हर लॅम्बडा 0 ओमेगा 0 लिहू शकतो. हे पार्टिकलची ऊर्जा स्लॅश एनर्जी ओव्हर h क्रॉसशी संबंधित आहे, जे 2 पाय nu इतके आहे, जे 2 पाय a ओव्हर h इतके आहे. तर तेथे काही वेव्हलेंग्थ जोडलेली आहे, पण तेथे प्रोफाइल सुद्धा आहे, म्हणून k नॉट फक्त या बाबतीत उपस्थित असेल असे नाही, तर दुसऱ्या बाबतीत सुद्धा उपस्थित असेल. आणि ते कसे उपस्थित आहेत, पुन्हा मी परत यावर जात आहे. एक जनरल वेव्ह आयगन फंक्शन्सच्या टर्म्समध्ये कशी मांडावी हे मी तुम्हाला सांगितले. तर हे मी फुरियर ट्रान्सफॉर्म किंवा बेरीज ओव्हर वेगवेगळ्या केसेस टाइम एखादा कॉन्स्टंट AK साइन ऑफ k x मायनस ओमेगा t हे मी अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. समेशन AK साइन ऑफ ओमेगा t मायनस kx तुम्हाला कोणत्या मार्गाने म्हणायचे आहे यावर अवलंबून आहे, म्हणून मी फक्त साइन बदलू शकतो आणि मला हे आवडेल. k आणि कंटिन्युअस केसमध्ये हे फुरियर ट्रान्सफॉर्म असेही लिहिले जाऊ शकते, जो एखाद्या a चा इंटिग्रल आहे, कारण a हे k चे फंक्शन आहे e ची पॉवर I ओमेगा t मायनस kx dk k ची किंमत मायनस इन्फिनिटी ते इन्फिनिटी असणे आणि k साठी जास्तीत जास्त AK बरोबर k0 आहे, कारण तुम्ही पाहाल की हा एक प्रमुख वेव्हफॉर्म आहे आणि तो तेथून नाहीसा होतो. तर उदाहरणार्थ, जर मी AK व्हर्सेस k प्लॉट केला तर तो अशा स्वरूपाचा असेल. हे असे आहे की समजा k नॉट हा सर्वात जास्त आहे आणि नंतर तो नाहीसा होतो, म्हणून काही वेव्हस एकमेकांत मिसळत असतात. हे काही डेल्टा k मधील डेल्टा k आहे. k कशाशी संबंधित आहे? डी ब्रोग्लीच्या हायपोथिसिस प्रमाणे k हा दुसरा तिसरा काही नसून 2 पाय ओव्हर लॅम्बडा आहे, जे दुसरे तिसरे काही नसून 2 पाय ओव्हर h टाइम्स p आहे. हे p ओव्हर h क्रॉस देते, ज्याचा अर्थ असा होतो की p h क्रॉस इतके आहे. म्हणून पार्टिकलचा मोमेंटम केशी संबंधित आहे, कारण h क्रॉस k, आणि जेव्हा मी म्हणतो की त्यांची बेरीज होते डेल्टा k, याचा अर्थ पार्टिकलचा मोमेंटम अगदी अचूकपणे निर्दिष्ट केलेला नाही. त्यातील एक मोठा भाग k0 आहे, परंतु त्यातही पसरला आहे. म्हणून विशेष म्हणजे पोझिशन अगदी निश्चितपणे निर्दिष्ट केलेली नाही, अगदी मोमेंटमही पसरली आहे. जर ही एक मायनस इन्फिनिटीपासून प्लस इन्फिनिटीपर्यंत पसरणारी कॉन्स्टंट वेव्हफॉर्म असणारी समतल तरंग असती तर मोमेंटम अचूक असला असता, तर स्थानिक पार्टिकल डेल्टा x साठी ही पोझिशन नक्की माहित नाही, त्याचा मोमेंटम नेमका माहित नाही. आणि खरं तर आपण हे दर्शवू शकता की जर हा पार्टिकल आहे जो या आयामात स्थित असेल तर तो इथे कुठेतरी स्थित आहे, तो प्रसार डेल्टा x आहे आणि संबंधित फुरियर ट्रान्सफॉर्ममध्ये k0 च्या आसपास पसरले आहे. हा AK आहे आणि वेग डेल्टा k आहे. नंतर डेल्टा k डेल्टा x हे ऑर्डर 1 असणारे आहेत आणि डेल्टा k हे डेल्टा p शिवाय काहीच नाही ओव्हर h क्रॉस डेल्टा x हे ऑर्डर 1 असलेले आहे, किंवा डेल्टा p डेल्टा x हे h क्रॉस ऑर्डर असलेले आहे. हे वेव्ह नेचर असलेल्या पार्टिकलचा आणखी एक परिणाम जोडते. जर मला मोमेंटम आणि संबंधित पोझिशन बद्दल समेट करायचा असेल तर मी शास्त्रीयदृष्ट्या करतो तशी समान अचूकता असणारी समान दिशा, आणि ते प्रोडक्ट प्रत्यक्षात h क्रॉस आहे. हे अनसर्टेनिटी प्रिन्सिपल आहे, जे नंतरच्या व्याख्यानात परत येईल. आता मला हे सांगायचे होते की जर आपण वेव्ह आणि पार्टिकल नेचर एकत्रितपणे पाहिले तर तुम्ही आपल्या आवडीनुसार अधिकाधिक अचूकतेपर्यंत मोमेंटम आणि पोझिशन निर्दिष्ट करू शकत नाही. त्यांच्याकडे परस्पर संबंध असलेला डेल्टा p डेल्टा x h क्रॉसच्या ऑर्डरचा आहे. तर आता या वेव्ह पॅकेटचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परत जे मागील स्लाइडमध्ये
मी फुरियर ट्रान्सफॉर्म म्हणून लिहिले होते आणि मी हे असे लिहिणार आहे साय x बरोबर मायनस इन्फिनिटी ते प्लस इन्फिनिटी a k e ची पॉवर I ओमेगा टी मायनस k x dk. आपणास आश्चर्य वाटेल की केवळ k वर समाकलित का, कारण ओमेगा हे एक फंक्शन k सुद्धा आहे. आता असे म्हणूया की ते 0 आहे. साय 0 x ने प्रोफाइल दिली गेली होती जे इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी ते इन्फिनिटी पर्यंत a k e ची पॉवर I मायनस I k x dx आणि हे आहे साय x. कधी नंतर काय होते तर आणि हे k a हे k0 च्या आसपासचे पीक आहे. म्हणून मी आता साय x t आणि आधीच्या व्याख्यानांमधले आठवून पहा की जेव्हा मला टाईम डिपेंडन्स लिहायचे असेल तेव्हा मी फक्त वेव्हच्या बाबतीत जे काही घडते त्यावेळी टाईम डिपेंडन्स ठेवतो, तर ते असेल e ची पॉवर I ओमेगा टी मायनस k x dk. टाईम बरोबर अशा पद्धतीने वेव्ह फंक्शनचे साय फंक्शन असे दिसेल. मी स्ट्रिंग केला व मी म्हणालो की मी त्या स्ट्रँग्युलर स्ट्रिंगचा आकार दिला, तो प्रदर्शित केला, तर हे आठवून पहा. टाईमसह डिस्प्लेसमेंट ही सर्व आयजन फ्रिक्वेन्सीज आणि सर्व आयजन फंक्शन्सची सम म्हणून दिली जाते. त्याचप्रमाणे मी हे लिहिणार आहे आणि आता k जवळ असणारे सर्वात मोठे a k बरोबर k 0 असल्याने आपण ओमेगा k चा असा विस्तार करू ओमेगा ऑफ k0 प्लस d ओमेगा dk k0 डेल्टा k असताना. तर मी आता लिहित आहे की साय xt हे इंटिग्रेशन ऑफ a k e ची पॉवर I ओमेगा 0 हे t असताना ओमेगाशी मिळते-जुळते आहे, जे मिळते-जुळते आहे k0 मायनस k0 x टाइम्स e ची पॉवर I d ओमेगा ओव्हर k0 असताना dk डेल्टा k मायनस डेल्टा k x dk मायनस इन्फिनिटी इन्फिनिटी. जसा महिरपी कंसात दाखवलेला भाग हा k वर डिपेंड नाही, मी हा बाहेर काढू शकतो आणि e ची पॉवर I ओमेगा 0 t मायनस k0 x इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी ak लिहिण्याऐवजी मी हे डेल्टा k चे फंक्शन असे लिहू शकतो, जिथे डेल्टा केस ही k0 पेक्षा वेगळी आहे. e ची पॉवर I d ओमेगा ओव्हर dk जेव्हा k0 असतो मायनस x, कारण इथे at डेल्टा k आणि इंटिग्रेशन ओव्हर डेल्टा k. आणि हे काय आहे आठवून पहा. ak e ची पॉवर मायनस I k x dk हे फंक्शन होते जे या वेव्हची प्रोफाइल देत होते. तर मी तुम्हाला आधी हे दाखवले होते की हे साय 0 x होते, म्हणून मी तेच प्रोफाइल येणार आहे आणि हे साय 0 होणार आहे. हे वगळता आता माझ्याकडे असणार आहे d ओमेगा ओव्हर dk जेव्हा k0 t मायनस x. म्हणून असे झाले आहे हे प्रोफाइल जे टाईम t मध्ये होते ते d ओमेगा भागिले dk जेव्हा k0 टाइम्स t इतक्या अंतराने हलले आहे आणि म्हणूनच आता ते d ओमेगा ओव्हर dk जेव्हा k0 t मायनस x चा साय 0 म्हणून दिले आहे. जर ते इतक्या d ओमेगा भागिले dk k0 द्वारे बदलले असेल तर याचा अर्थ असा आहे की ते v इतक्या वेगाने ओमेगा भागिले dk जेव्हा k0 असतो, तर हे ते पार्टिकल होते जे
प्रोफाइल ऑफ वेव्हद्वारे दिले जात आहे आणि टाइम टी मध्ये हा डी ओमेगा भागिले डीके या अंतराने पुढे जातो जो के 0 टी आणि पार्टिकल येथे पोहोचताना समान आकार आणि म्हणूनच हे सूचित करते की ज्या वेगाने ते हलले आहे तो आहे डी ओमेगा भागिले के, जेव्हा के 0 असतो आणि हे ग्रुप व्हेलॉसिटी म्हणून ओळखले जाते व्हीजी. हा ग्रुप व्हेलॉसिटी आहे कारण ज्या वेव्हसचा गट गेला आहे आणि हो ग्रुप व्हेलॉसिटी ही पार्टिकलच्या वेगाइतकी असली पाहिजे आणि हे तपासूया म्हणजे हे पी स्क्वेअर ओव्हर 2m असे दिले जाते. आतापर्यंत तुम्ही या क्रॉस स्क्वेअर ओव्हर के स्क्वेअर ओव्हर 2m शी परिचित असाल तर ओमेगा जो ई ओव्हर एच क्रॉस आहे तो 2 पाय ई ओव्हर एच जो एच क्रॉस के स्क्वेअर ओव्हर 2m आणि म्हणून डी ओमेगा ओव्हर डीके के 0 असेल तेव्हा हे एच क्रॉस के ओव्हर एम के 0 असेल तेव्हा जे आहे एच क्रॉस के 0 ओव्हर एम जे पार्टिकलच्या वेलोसिटी इतकं आहे. तर आपण म्हणतो की पार्टिकल वेलोसिटी एका पार्टिकलचा वेग हा ग्रुप वेलोसिटी इतका असतो. म्हणून सारांश सांगताना मी जेव्हा एखादी वेव्ह एखाद्या पार्टिकलशी संबंधित करतो ते पार्टिकल वेव्ह पॅकेट याद्वारे वर्णन केले जाते. हे एक वेव्ह पॅकेट आणि पार्टिकलचा वेग ग्रुप वेलोसिटी इतके असते. पुढील व्याख्यानात आम्ही या वेव्ह इक्वेशनसाठी वेव्ह इक्वेशन विकसित करू आणि श्रोडिंगर इक्वेशनचा वापर करून प्रश्न सोडवण्यास सुरुवात करू.